राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. खारघर येथे महिला दिनानिमित्त गती मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. महिला दिनाचे औचित्य साधत आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान आणि जाण्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च 2026 रोजी खारघर येथे गती मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या पहिल्याच मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेत्यांना मेडल आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या मॅरेथॉनचे आयोजन स्तन व गर्भाशय मुख कर्करोगासोबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. स्पर्धेत 21.1 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा विविध धावण्यांच्या गटांचा समावेश होता. तसेच 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 1 किलोमीटर किड्स स्पेशल रनचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार विक्रांतदादा पाटील आणि मराठी चित्रसृष्टीतील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सौ मोहिनी विक्रांत पाटील, नगरसेविका स्नेहल पाटील धमाले, नगरसेवक समीर कदम, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, समाजसेवक देवीदास खेडेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मान करण्यात आला. यावेळी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर म्हणाल्या, महिलांना अनेक ठिकाणी सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्याबरोबर प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा सन्मान करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. देशात विविध क्षेत्रात मातृशक्ती कार्यरत असल्याचे नमूद करत प्रत्येक स्त्री शक्ती मातृशक्तीचा सन्मान आपण केला पाहिजे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान कार्यरत असल्याचे आमदार विक्रांतदादा पाटील यांनी मत व्यक्त केले. सदर मॅरेथॉनला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता आगामी मान्सून काळातही मान्सून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मनोगत व्यक्त करत आमदार विक्रांतदादा पाटील यांनी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानले. बेटी को सूरज जैसे बनाओ कि देखने से पहले नजर झुक जाए. यावरती मला 2 शब्द बोलावेसे वाटतात, राहवत नाहीये. चंद्रबंदी काय, सूर्यबंदी काय, आपल्या पुरुषांचीही तेवढीच जबाबदारी आहे स्त्रियांचं रक्षण करण्याची. जसं आपण स्त्रियांना स्वतःचं रक्षण करणं शिकवतोय, सेल्फ डिफेन्स शिकवतोय, तसंच या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण पुरुषांनीही लक्षात घेऊया की बहीण असो नसो, आई असो नसो, स्त्रीचा आदर हा केलाच पाहिजे आणि स्त्रीचं रक्षण ही फक्त स्त्रीची नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. धन्यवाद. हा जो उपक्रम तुम्ही राबवलाय मॅरेथॉनसाठी काय सांगाल, काय उद्देश आहे? आज खरं तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. हा खरं तर संपूर्ण महिला दिनाचं औचित्य साधून अनेक कार्यक्रम साकारण्याचा महिना म्हणून त्या ठिकाणी सगळेच जण त्याच्याकडे बघत असतात. आणि त्यामुळे आज पनवेलमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एक गतिरन नावानी मॅरेथॉन साकारली आणि या मॅरेथॉनच्या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन केलं की कुठलं तरी कॉज घेऊन जनतेसाठी एखादा वेगळा विषय घेऊन मॅरेथॉन आम्ही करावी. आणि म्हणून हा जो विषय आम्ही निवडला तो महिलांसाठी सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर विषयाचा अवेअरनेस, प्रबोधन या विषयाला घेऊन आम्ही मॅरेथॉन केली. आमच्या मातृशक्तीला, तिच्या आरोग्याची चिंता आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या विषयात जागरूक असलं पाहिजे. समाज म्हणून प्रत्येक पुरुषांनी ती मानसिकता आपल्या डोक्यात ठेवली पाहिजे की आमच्या या मातृशक्तीला, जी आपल्या घराची, कुटुंबाची काळजी घेते, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची चिंता आपण केली पाहिजे. त्यामुळे सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हा आजार असा आहे की जो वेळीच जर ह्याचं निदान झालं तर आपण अनेक माता भगिनींना या आजारापासून वाचवू शकतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी या विषयाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे, वेळी चेकअप होण्याचं गरजेचं आहे. म्हणून या मेसेजला घेऊन आपण त्या ठिकाणी ही रन केली, ही मॅरेथॉन केली. मोठ्या संख्येने 2,500 पेक्षा जास्त रनर्स, पार्टिसिपेंट्स या स्पर्धेत आले होते आणि ही स्पर्धा त्यांनी यशस्वी केली. आमदार म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारल्यानंतर मॅरेथॉन विषयातला माझा हा पहिला प्रयत्न आहे आणि त्यामुळे खरं तर मला अपेक्षा जेवढी होती त्यापेक्षा जास्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. येणाऱ्या मान्सून मध्ये आम्ही अजून एक मॅरेथॉन जाहीर केली आणि त्याला मला खात्री आहे की आता अधिक नियोजन करून आम्ही अजून चांगला प्रतिसाद मिळवू शकू.
शेवटी एका गोष्टीतून जो अनुभव प्राप्त होतो त्यातून पुढे काहीतरी करण्याची ऊर्जा प्राप्त होते आणि त्यामुळे जेव्हा पहिल्याच प्रयत्नामध्ये 2,500+ पार्टिसिपेंट्स एवढ्या मोठ्या संख्येने या स्पर्धेत उपस्थित राहतात, माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी, आमच्या टीमसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे खारघरवासियांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, संपूर्ण पनवेलकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. नवी मुंबईकर, अनेक जण आजूबाजूच्या MMR रिजन मधून या ठिकाणी आले होते, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या स्पर्धेचा हिस्सा झालात आणि एक चांगला कॉज घेऊन जो प्रयत्न आम्ही करतोय त्यामध्ये आमचे हात आपण मजबूत केलेत. या महिला दिनाच्या मी मनापासून आमच्या मातृशक्तीला, आमच्या लाडक्या बहिणींना, आमच्या लाडक्या सगळ्या आई ताई सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक आमदार म्हणून मी आणि माझी टीम कायम कटिबद्ध राहू एवढंच या निमित्तानं सांगतो. महिला दिनाच्या मातृशक्तीला खूप साऱ्या शुभेच्छा. स्वतःची दिनचर्या काय आहे आणि तरुण पिढीला काय संदेश द्याल? खर तर या सगळ्या कालावधीमध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःचं आयुष्य जगायला आपण सगळेच जण कुठंतरी विसरून जातो आणि मग स्वतःची तब्येत, स्वतःच्या परिवाराची काळजी, त्यांच्या आरोग्याची चिंता हे कुठंतरी मागे राहिल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी संकल्पना 2014 नंतर साकारली की जर का देश सुपर पॉवर भारत, विश्वगुरु भारत बनवायचा असेल तर आमचे सगळे नागरिक हे त्या ठिकाणी फिजिकली फिट पाहिजेत. त्यामुळे फिट इंडिया मुवमेंटच्या माध्यमातून त्यांनी या विषयाचा अवेअरनेस करायला सुरुवात केली. त्यामुळे आम्ही सगळेच जण आमच्या आयुष्यातला जो काही कालावधी आपल्या आरोग्याची चिंता करण्यासाठी देता येईल, आपण स्वतः फिट राहण्यासाठी करता येईल, तो प्रयत्न आम्ही सगळेजण करत असतो. शेवटी सामाजिक जीवनात आम्ही जेव्हा असतो तेव्हा सकाळी लवकर 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत आमचा हा सगळा कालावधी समाज जीवनामध्ये, लोकांच्या सेवा सुविधा पुरवण्यामध्ये आम्ही सगळे व्यस्त असतो. त्यामुळे स्वतःकडे बघायला तसा वेळ कमी मिळतो, त्यातून जितका काही वेळ मिळेल तो आम्ही प्रयत्न करत असतो की किमान वॉक आम्ही करू शकू, किमान काही एक्सरसाइज आम्ही करू शकू. हा प्रयत्न आम्ही करत असतो. हा प्रयत्न अजून वाढवला पाहिजे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. येणाऱ्या कालावधीमध्ये सगळ्यांना फिट ठेवण्यासाठी, आम्ही सगळे स्वतः फिट राहण्यासाठी चांगला प्रयत्न आम्ही करू.